नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 2.5 प्ले पार्ट 2 या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। याच पाठाचा पार्ट 1 चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तेही चेक करा। आणि आता आपण पार्ट 2 बघणार आहोत। तर व्हिडिओचं स्वरूप असणार आहे, तर सुरुवातीला आपण मार्जिन क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे आणि शेवटी लँग्वेज स्टडीमध्ये जो काही ग्रामरचा भाग आहे तो आपण घेतलेला आहे। तर अशा प्रकारचं व्हिडिओचं स्वरूप असणार आहे। या पाठाबरोबरच या प्रथम सत्राचा संपूर्ण सिलेबस पूर्ण होत आहे, ज्याच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यावरती क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटपर्यंतच्या सर्व पाठाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तर चला तर मग सुरुवात करूया मार्जिन क्वेश्चन्सला। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द गोल्डस्मिथ एक्सक्यूज, म्हणजे तो सोनार कोणती सबब सांगतो। आन्सर इज द गोल्डस्मिथ रिमाइंडेड द किंग दॅट ही हिमसेल्फ हॅड कमांडेड him to keep aside all his other work and to get the queen's ornaments ready first. To follow this order, he had to delay the delivery of the bridal ornaments of the moneylender's daughter. Second question, is the goldsmith telling the truth? Give reasons for your answer. म्हणजे तो सोनार खरे बोलत आहे का, तर तुमच्या उत्तराचं कारणाचे स्पष्टीकरण द्यायचं आहे। आन्सर इज येस, द गोल्डस्मिथ इज टेलिंग द ट्रूथ बिकॉज द किंग डज नॉट डिनाय द स्टेटमेंट. The king simply tells the goldsmith that his excuse does not hold good. Third question, what is the sage request? म्हणजे तो साधू कोणती विनंती करतो। आन्सर इज द सेज रिक्वेस्ट द किंग टू अलो हिम टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ हिज डिसायपल. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट डज द किंग वॉन्ट टू नो, म्हणजे राजाला काय जाणून घ्यायचं आहे। आन्सर इज द किंग वॉन्ट टू नो द रिझन बिहाइंड द स्ट्रेंज अपील मेड बाय द सेज. फिफ्थ क्वेश्चन, इज द किंग विलिंग टू हँग द सेज, म्हणजे साधूला सुळावर चढवण्यासाठी राजा तयार झाला का। आन्सर इज नो, द किंग इज नॉट विलिंग टू हँग द सेज. ही बिलीव दॅट द सेज इज ऑब्स्ट्रक्टिंग द कोर्स ऑफ जस्टिस अँड ही डिमांड्स अँड एक्सप्लेनेशन. Sixth question, what is your opinion about the king? Is he weak, greedy, stupid, or all of this? Which of his action or words show that? म्हणजे राजाबद्दल तुमचे मत काय आहे, तो तुम्हाला दुष्ट वाटतो किंवा लोभी वाटतो किंवा मूर्ख वाटतो, यापैकी म्हणजे या सर्वच गोष्टी वाटतात, त्याची कोणती कृती किंवा बोलणं यातून तसं स्पष्ट होतं। Answer is, I think the king is stupid. He believed every person of his kingdom without any proof. Guards take me to the gallows and hang me at once without any delay. This action shows that he was really stupid. Being a king, he should have thought of his action. तर आतापर्यंत आपले मार्जिन क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत। आता वर्कशॉपला सुरुवात करूया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट अपियर फॉर द फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द प्ले. राईट 1 or 2 लाईन्स अबाउट ईच ऑफ देम. म्हणजे या नाटकातील सादर होणाऱ्या पात्रांची यादी करायची आहे आणि प्रत्येकाविषयी 1 किंवा 2 ओळी लिहायच्या आहेत। आता यामध्ये कॅरेक्टर्स दॅट अपियर्स फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द प्ले आर गोल्डस्मिथ, हँगमॅन अँड सेज. फर्स्ट, गोल्डस्मिथ. ही वॉज dutiful and tried to follow the king's order by setting aside all his work. Second, hangman. He was also faithful towards his duties. He tried to follow the king's order. He was an executioner who hangs the culprits. Third, sage. A wise man from a neighboring forest who smartly saved his disciple from the punishment given by King Chopard. Second question, say whether the following sentences are true or false. म्हणजे चूक की बरोबर
ते सांगायचं आहे. यामध्ये फर्स्ट सेंटेन्स आहे, द गोल्डस्मिथ ब्लेम्ड द किंग फॉर द डिले इन हिज वर्क. दिस सेंटेन्स इज ट्रू. B. The king thought that the goldsmith had a good reason to delay the daughter's work. This sentence is false. C. The goldsmith was hanged. This sentence is also false. D. The noose did not fit the goldsmith's neck. This sentence is true. E. The noose did not fit disciple neck. This sentence false. F. The sage wanted to die on that day. This sentence is true. G. The sage wanted to save his disciple. This sentence is also true. H. The king wanted to be king again in his next birth. This sentence is also true. Third question, write any 3 instances of funny rules and twisted logic used in अंधेर नगरी. आता या ठिकाणी आपल्याला अंधेर नगरीतील हास्यास्पद नियम आणि काहीतरी असे विक्षिप्त तर्कशास्त्राचे कोणतेही प्रसंग लिहायचे आहेत. Answer is first, the king requested the guards to take him to the gallows and hang him without any delay to become the next king of the same kingdom in his next life. Second, the disciple came to Andher Nagari to pay respects to the mighty king Chopat, but to his surprise, the king ordered the hangman to hang him without delay. Third, the blame game continued one after another and the king orders the hangman every time to hang the person without verifying his or her mistake. Fourth question, list the proverbs and saying used in the play. First, justice delayed is justice denied. Second, our actions speak louder than words. Fifth question, read the entire play and complete the following blame game flow chart. आता आपल्याला हा पूर्ण प्ले वाचायचा आहे आणि ब्लेम गेमचा फ्लो चार्ट बनवायचा आहे. तर या ठिकाणी पाहूया, हू इज ब्लेमिंग, हू डज ही ब्लेम आणि फॉर व्हॉट डज ही ब्लेम दॅट पर्सन. या ठिकाणी एक करून दिलेला आहे, थीफ, ओनर ऑफ द हाऊस फॉर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ स्ट्रॉंग विल. आता त्यानंतर आहे ओनर ऑफ द हाऊस, ब्रिकलेअर फॉर केअरलेसली बिल्डिंग अ वीक वॉल. थर्ड आहे मर्चंट, ब्रिकलेअर फॉर केअरलेसली बिल्डिंग अ वीक वॉल. त्यानंतर आहे ब्रिकलेअर, मॉर्टर मेकर फॉर मिक्सिंग टू मच वॉटर इन मॉर्टर. त्यानंतर आहे मॉर्टर मेकर, पॉटर फॉर मेकिंग अ डिफेक्टिव्ह पॉट विथ अ लार्ज माउथ. नेक्स्ट आहे पॉटर, मनी लेंडर डॉटर फॉर डिस्टर्बिंग हिम विथ थिंकिंग अँकल्स. नेक्स्ट आहे मनी लेंडर्स डॉटर, गोल्डस्मिथ फॉर डिले इन द डिलिव्हरी ऑफ हिज ऑर्नामेंट्स. लास्ट आहे गोल्डस्मिथ, किंग फॉर गिविंग असाइड ऑल अदर वर्क टू मेक द क्वीन्स ऑर्नामेंट्स. तर अशा प्रकारचा ब्लेम गेम आपल्याला खेळायचा आहे. Sixth question, form groups, translate one page of the play into your mother tongue as a group activity. Gather the page translated by different group and prepare a translate script of the entire play. आता आपल्याला ग्रुप बनवायचा आहे आणि एका ग्रुपने एका पेजचं मातृभाषेत भाषांतर करायचं आहे. अशा सर्व ग्रुपनं सर्व प्लेचं भाषांतर करायचं आहे. आता फक्त यामध्ये लिखाणाचा कुठलाही भाग नाही, सादरीकरण केलं तरीही चालेल. आता त्यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये सोडवण्याचा जो भाग आहे तो पाहूया. 9th क्वेश्चन, नोट द वे द डायलॉग इन द प्ले इज प्रेझेंटेड. लुक अप द वर्ड कोलन in the language study page and note how it is used in this play.
आता कोलन मीन्स काय, दॅट इज टू से ऑर हिअर इज व्हॉट आय मीन. म्हणजे याचा उपयोग एखाद्या गोष्टीची ओळख करून देण्यासाठी केला जातो. त्यानंतरचा शब्द कॅपिटल लेटरने सुरू करण्याची गरज नसते. या पाठामध्ये कोलनचा वापर कथेतील जे काही पात्र आहेत त्यांच्या संभाषणाचा परिचय करून देण्यासाठी केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, किंग अँड व्हॉट इज युअर complaint. Here the mark colon confirmed that the question and what is your complaint is the speech uttered by the king. Tenth question, listen carefully and write the verbs in the appropriate column. तर या ठिकाणी आपल्याला वर्ब्स दिलेले आहेत, तर ते आपल्याला कॉलममध्ये व्यवस्थित भरायचे आहेत. तर तो चार्ट आपण पाहूयात. यामध्ये मेन वर्ब, ॲक्झिलरी वर्ब आणि मॉडेल ॲक्झिलरी वर्ब सांगायचे आहे. तर या तिन्हीमध्ये त्याचं वर्गीकरण करायचं आहे. मेन वर्ब्स कोणकोणते आहेत? गिव्ह, ट्राय, फॉलोविंग, रेजिस्ट, कमांडेड, फोर्स, गेट, स्पीक, स्पेअर, थॉट, टेक, लॉस्ट, हँड, सेज, फॉल, डिमांड, फॉरगिव्ह, बिकम, ड्रॅग, रेन. Auxiliary verb has, is, been, be, does, were, was, are, have, had, let. आणि model auxiliary verb can, will, must, should, would, may, cannot, shall, shouldn't. तर ही काही model auxiliary आपल्याला सांगता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वीच्या सर्व विषयांच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर त्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्याही खूप खूप शुभेच्छा. पेपर छान सोडवा, मन लावून सोडवा, चांगला अभ्यास करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.